गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखात, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, केव्हा येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखन, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. या खेडगावामध्ये हा प्रतिवर्षाप्रमाणे नामयज्ञ चालू होता. अशा या नामयज्ञाची आज आहे सांगता. ती सांगता काल्यानं आणि काल्याच्या कीर्तनानं होत असते, म्हणून काल्याचं कीर्तन. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, पूर्णतेचं कीर्तन. म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये जे जे कार्यक्रम केले जातात आता होतात, त्या सर्व कार्यक्रमाची सांगता म्हणजे पूर्णतः काल्यानं होत असते. हा एक स्वतंत्र कार्यक्रम आहे. आपण नामयज्ञ 7 दिवस केला. त्या यज्ञाची पहाटच्या काकड्यापर्यंत सांगता झाली, पूर्णता झाली. मग हा जो स्वतंत्र कार्यक्रम आहे कशा करता, तर खऱ्या अर्थानं पूर्णता होण्याकरता. विठ्ठल जर काल्याचं कीर्तन झालं नसतं तर हा यज्ञ अधुरा मानला गेला असता. म्हणून तो अधुरा राहू नये किंवा अपुरा राहू नये याच करता काल्याचं कीर्तन. विठ्ठल केवळ काल करून जमत नाही, तर अगोदर कीर्तन करावं लागतं. म्हणजे काल्याचा प्रसाद सेवन करता येतो. सत्यनारायणाचा प्रसाद देतात केव्हा? सत्यनारायणाची पूजा आणि पोथी झाल्यानंतर. जोपर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही आणि त्याचप्रमाणे पोथी वाचली जात नाही, तोपर्यंत जर कोणी एखादा म्हटला अहो मला जरा काम आहे, प्रसाद द्या, आम्ही जातो. सांगतात बाबा प्रसाद देता येणार नाही, कारण अजून प्रसादाचं कीर्तन आपलं पोथी झाली नाही, सत्यनारायणाची पोथी नाही. पूजा होऊ दे, पोथी होऊ दे, मग तुम्हाला प्रसाद. म्हणजे का बरं? अरे पूजा झाल्याशिवाय आणि सत्यनारायणाची पोथी झाल्याशिवाय त्यामध्ये प्रसादत्व येत नाही. मग काय होतं, तो शिरा वाटला जाईल आणि सत्यनारायणाचा प्रसाद वाटताना कोणी असं म्हणतो घ्या शिरा, घ्या शिरा, घ्या शिरा. नाही, प्रसाद या म्हणतात. हे प्रसाद तो शिराच्या ठिकाणी आलं कसं?
सत्यनारायणाच्या पूजेनं. विठ्ठल तसं काल्याच्या ठिकाणी सुद्धा प्रसादत्व आलं कसं? काल्याचे कीर्तनानं. विठ्ठल काल्याचा प्रसाद घेण्याकरता काल्याचं कीर्तन व्हावं लागतं. याच करता हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचा विषय सुद्धा स्वतंत्र आहे, पण बुवा मात्र परतंत्र आहे. विषय स्वतंत्र आणि बुवा परतंत्र. इतर दिवस जे कीर्तनकार येत गेले ते कोणता अभंग घ्यावा काय सांगावं या बाबतीत ते स्वतंत्र होते. म्हणजे ते काही सांगू शकत होते, कारण ते स्वतंत्र आहेत. पण आजचा कीर्तनकार बुवा परतंत्र, म्हणजे त्याला आज काही सांगता येत नाही. मग चरित्र देव उच्चारावे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र देव उच्चारावे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. जे देवे गोकुळी केले ते चरित्र काय करावे? उच्चारावे. अगोदर त्या चरित्राचा उच्चार करावा लागतो, नंतर मग प्रसाद. विठ्ठल पण प्रश्न लक्षात घ्या, उच्चारावे आचरावे न. का? भगवान श्रीकृष्णानं गोकुळात जे जे चरित्र केलं ते केवळ उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. विठ्ठल पवित्र होईना चरित्र उच्चारे. चरित्राच्या उच्चारानं आपण पवित्र होतो आणि आचरण्यानं नरकात जातो. म्हणजे का? देवाचं चरित्र आहे, आचरलं तर अरे हो, पण आचरू शकताल का? तुम्हाला आचरता येईल का? नाही. देवाचं चरित्र देवच आणि ते आचरू शकतो. आपल्यासारख्या मानवांना ते आचरण करणं योग्य नाही, होत नाही. विठ्ठल देवाचं चरित्र हे अप्रतिम असं चरित्र आहे. देवानं काय काय चरित्रात मी सगळं सांगता येत नाही, कारण अभंग मी दुसरा घेतलेला आहे. पण सांगतो एक दोन उदाहरणं. देवे उचलली सोमुखे वेदे, देवे उचलली सोमुखे वेदे, देवे उचलली सोमुखे मेरी, देवे उचलली सोमुखे वेदे. तुमचे कोणी नुसरवे, तुमचे कोणी नुसरवे, तुमचे कोणी नुसरवे. देवानं पृथ्वी ही मुखात धरून आणि वर आणली आणि स्थापित केली पाण्यावर. पृथ्वी का सामान्य आहे? किती अफाट पृथ्वी. अशी पृथ्वी मुखात धरून वर आणली आणि स्थापित केली, म्हणून तिच्यावर आपण राहतो, वावरतो.
आपल्याला 100 किलोची गोणी उचलत नाही म्हणून तो पॅकेट कमी केले. 30 किलो आले काय काय 15 किलोवर उठायला. म्हणजे कलियुगातली माणसं एवढी दुर्बल झालेत आणि त्यांच्याकरता पॅकेट कमी करावं लागली. आश्चर्य. आमचं गाव आणि जुन्नर 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. काय काही कारणास्तव धान्याची जर कमी पडली तर माझे वडील जुन्नरमध्ये 1 क्विंटलची गोण घ्यायची आणि ती खांद्यावर मानायची आणि 12 किलोमीटर चालत यायची. तेव्हा खाली ठेवायची. सांगा आता आता होईल का शक्य विठाला. पुरणपोळ्याचं जेवण असलं तर ते 7-8 पोळ्या मोजून खायची. किती? 7-8 पोळ्या पुरणाच्या. आता आपण किती खातो? विठाला विठाला. काल परत्वे सगळं बदलत चाललंय. आता भयंकर माणसं दुर्बळ झालेली आहेत. दुर्बळ झाली म्हणजे का विषयासक्त झाली. विठाला म्हणून देवानं जे चरित्र केलं ते आपल्याला शक्य नाही. भगवंताला म्हणतात गोवर्धनगिरी धारी. गोवर्धन पर्वत भगवंताने एका करवळी धारण केला. काय आणि 7 दिवस 7 दिवस करंगळ धरला. इंद्राचा गर्व नष्ट करण्याकरता. 84 कोसाची ती प्रदक्षिणा आहे पर्वताची. आणि एवढा मोठा पर्वत आता छोटा फक्त राहिला, बाकी सगळा खाली गेलाय. मग सांगा आपण करू काय? ते मूर्खांसारखं काहीतरी करायला पाहतात आणि पापात नरकात जातात. काही माणसं भगवंताने एक चिरहरण लीला केली आणि ती कोणत्या अवस्थेत केली? कुमारावस्थेत. कुमारावस्था म्हणजे 5 वर्षाच्या वयात. कोणाबरोबर केली? कुमारी बरोबर, त्याही सुद्धा 5 वर्षाच्या. आता 5 वर्षाचा कुमार आणि 5 वर्षाचा कुमारी यांच्या ठिकाणी कोणती बुद्धी असते? शुद्ध बुद्धी. एकमेकांमध्ये खेळले तर त्यांच्या ठिकाणी कधीच विकार निर्माण होत नाही. ती निर्विकार बालक असतात. काय आता तीच लीला मोठे ठोडे झालेले करतात. योग्य काय? होईल का आपल्याला? नाही होणार. हो, म्हणून आपण ते करायचं नाही. विठ्ठल हरतील वस्त्रे गोपिकाच्या, सरीसे गमन हरतील वस्त्रे गोपिकांच्या मिशे पाप त्या सरीसे मात्रा गमन. हे मोठं महान पाप लागतं त्याला.
कारण ते शुद्ध अंतकरणाने ती लीला होत नाही. विठाल पण एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा आपलं उच्चारावे झालं, पवित्र होईन चरित्र उच्चार. गाईल ते लीळा चरित्र ते लीळा चरित्र गाईन ते लीला चरित्र प्रवाडे राखिले सवंगडे सहित गाई. आपण फक्त गायचं उच्चारायचं आचरायचं नाही. आज जो अभंग सेवेकरता घेतलेला आहे, म्हणजे काल्याच्या कीर्तन घेतलेला आहे, तो अभंग असा आहे गोकुळातलं वैशिष्ट्य सांगणारा. कारण वैशिष्ट्य असेल तर सांगावं, काही हरकत नाही. तुमच्या गावाचं तुम्ही वैशिष्ट्य असेल तर सांगू शकता, बोर्डावर लिहू शकता, पण वैशिष्ट्य पाहिजे. हो, चांगलं असेल तर काही सांगायला हरकत नाही. गोकुळातलं वैशिष्ट्य महाराज सांगतात. काय गोकुळातलं वैशिष्ट्य? गोकुळचा सुख, गोकुळचा सुख, गोकुळचा सुख, गोकुळचा सुख, गोकुळचा सुख, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळ हे कसं होतं सुखी? कसं सुखी? ज्या सुखाचा अंत नाही, पार नाही, लेखा नाही, मोजमाप नाही, असं ते गोकुळ होतं.
दुःखाचा काही संबंधच नव्हता. दुःख जर असलं तर होतं काय, सुख वजा होतं, वजा बाकी. दुःख आलं का सुख गेलं. आपण सुद्धा कधी कधी सुख भोगतो, पण त्याला अंत आहे, पार आहे, लेखा आहे. म्हणजे त्याचं मोजमाप होऊ शकतं. पण गोकुळातलं सुख असं आहे, अंत पार नाही लेखा. त्या सुखाचा अंतच नाही, म्हणजे अनंत सुख. विठ्ठल असं सुख गोकुळवासीय लोक भोगत होते. आपणही सुद्धा तसं सुख भोगू शकतो. म्हणजे त्याच्याकरता काय करावं लागेल, त्याच्याकरता आपलं गाव गोकुळ करावं लागेल. ते सुख भोगण्याकरता वा अनुभवण्याकरता आपलं गाव काय लागेल, गोकुळ करावं लागेल. गो म्हणजे गाई, कुल म्हणजे राहण्याचं ठिकाण. म्हणजे एक गाव काय बनवावं लागेल, गाईचं राहण्याचं ठिकाण. म्हणजे प्रत्येकाच्या जवळ गायी असल्या पाहिजेत आणि त्या गायीची प्रत्येक रक्षक असली पाहिजेत. म्हणजे त्यांच्याकडून गायीची रक्षा व्हायला पाहिजे. काय आणि असं जर गाव करील तर अवश्य तुमचं सुख सुद्धा त्याला अंत पार लेखा राहणार नाही. पण पहिलं गाव गोकुळ तर बनवा. आता आहे का, आता नाही. कुठंतरी एखाद्या घरी गायी असतील, बहुतेकाच्या गायी नाहीतच, असल्या तर त्या गावठी नाहीत, त्या जर्सी. ज्या गायींचं निर्मिती झाली डुकरापासून, डुकरापासून गायी ती निर्मिती झालेली, त्या कोणत्या, जर्सी गायींची. आता खरं सांगा, डुकरापासून निर्मित झालेली गायी तिचं दूध पिणं तरी योग्य आहे. पण दूध भरपूर मिळतं म्हणून माणसं ते पाळतात. चांगल्या वाईटाचा विचार केलाच जात नाही. फक्त उत्पन्न चांगलं व्हायला पाहिजे एवढं वागतं. आणि प्रत्येक बाबीमध्ये ही स्थिती झालेली आहे. ज्याचं उत्पन्न भरपूर भरत मिळतं तेच काम करतात. म्हणून आजच्या कालामध्ये शुद्ध पवित्र वस्तू, गावठी वस्तू राहिली नाही, मिळत नाही. आणि म्हणून माणसं रोगी खूप झालेत. इतके रोगी झालेत की आता काय सांगावं, इथं सुद्धा 4-5 दवाखाने असतील. दवाखान्याशिवाय जमतच नाही. काही तर फॅमिलीला डॉक्टर असतो, त्यांनी रोज काम करायचे, ते तपासून इंजेक्शन द्यायचं. इतके रोगी झाले का हे अन्न भक्षण करण्याचा परिणाम. विठ्ठल श्रेष्ठ गायी, गावठी गायी, आणि त्या जर आपण ठेवल्या आणि त्यांचं संरक्षण केलं आणि त्यांचं तुम्हाला
दूध प्यायला मिळालं, दही खायला मिळालं, लोणी सुद्धा खायला मिळालं, तूप खायला प्यायला मिळालं, ताक सुद्धा मिळालं, हे सर्व जर मिळालं तर एक मनुष्य सुद्धा डॉक्टर के जाणार नाही. विठ्ठल मी एक कीर्तनात बोललेलो आहे, खरं का खोटं हे जाणून घेण्यात फक्त आता तुम्ही गाई राखून बघा आणि मी सांगतो त्याप्रमाणे त्याचा तुम्ही आहार ठेवा. मग तुम्हाला जर डॉक्टर जायचं पडलं तर मला विचारा काय झालं, जाणार नाही. कुठे खायचं, हातल्यात काय, कठ्ठ काय खातात माणसं. जी माणसं हॉटेलचं खातात ती कधी निरोगी राहतील. विठाला हॉटेलवाल्या लोकांनी पैसे कमवण्याकरता हॉटेल टाकलं का तुम्हाला निरोगी बनवण्याकरता? पैसे कमवण्याकरता. मग भाजी मार्केटात जातो, हॉटेलला केव्हा जातो? बाजार संपत आल्यानंतर, जेवढा सगळा किडीचा माल राहतो शेवटी, आणि स्वस्तात देतात शेतकरी, घेऊन जा मोकळं म्हणजे म्हणून झाला. अशा किडीचा माल तुम्हाला खायला दिला जातो. शिल्लक माल राहायला फेकून देतात का? आणि फेकून दिला तर त्यांना पैसे मिळेल? तो तसा ठेवतात शिळा माल. आणि शिळं अन्न खाल्लं जातं 2-2, 4-4, 5-5 दिवसाचं, 10-10 दिवसाचं. आता कसं आरोग्य राहील? म्हणून माणसं रोगी जास्त झाली. भोगे रोग भयम, भोगानं रोग प्राप्त होतात. भोगे रोगा जोडून या दिले अनेका, छेदाची गोष्ट आहे. घरी आपली बायको असते अर्धांगिनी, ती मोठ्या पवित्र अंतकरणाने सगळे पदार्थ बनवते, चहा सोप करते, पण याला घरचाच्या गोडणं लागतो. तिथं उठतो, हाटला जातो आणि हाटल्यातला पितो, पण घरचा पित नाही. विटाला म्हणून सुखाकरता काय करावं लागेल? आपलं गाव गोकुळ बनवावं लागेल. आणि गोकुळ बनवण्याकरता आपण घरोघरी गायी राखायला पाहिजेत. राखणे म्हणजे त्यांचं रक्षण करणे, यथायोग्य पालन करणे, आणि मग त्यांच्यापासून मिळालेलं दूध, मिळालेलं मूत्र, मिळालं तर शेण आणि त्यांचा स्पर्श. गाईचा रोज सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही स्पर्श केला तर आपण पवित्र राहू शकतो. विठ्ठल अहो, या जगामध्ये फिरत असताना तुमचं पावित्र्य कसं राहील? जगच असं झालंय का पावित्र्याचा कधी विचारच करत नाही. कोणता मनुष्य कुठे फिरतो, कोणती बाई कुठे फिरते. पूर्वी बाया अशा फिरत नव्हत्या, कारण तिला गृहिणी म्हणतात, म्हणजे घरातली मालकीन. आता घरी बाई नाहीच,
सगळ्या नोकऱ्या करतात, हाही नोकऱ्या करतो आणि दोघां संध्याकाळी येतात आणि एका हाटल्या शिरतात, हाटलं नाही हाटलं खाताना पुढची पारी पडतात. काहीच नाही, कुठे नोकऱ्या करायच्या. म्हणून या कालामध्ये स्त्रियांचं पावित्र्य तुम्हाला पाहायला मिळणार नाही. विठ्ठल आणि तुम्हाला योग्य संतती व्हावी असं वाटत असेल तर स्त्रियांचं पावित्र्य अवश्य असलं पाहिजे. त्यांचे संस्कार योग्य असले पाहिजे, त्यांचं खानपान योग्य असलं पाहिजे, त्यांचं राहणं योग्य असलं पाहिजे. पण आज तर काहीच नाही. खेड्यात तरी ठीक आहे, शहरामध्ये 4 दिवस महिन्याची बाई कधीच बांधवर राहत नाही. विठाला मग सांगा, 4 दिवस म्हणजे वृत्रासुर मारल्याची ती ब्रह्महत्या ती यांच्या कुंभकोंडात दिली बायांच्या. 4 दिवस. आता त्या दिवशी तुम्ही अन्न जर त्यांच्यात खाल्लं तर काय झालं, ब्रह्महत्या तुम्ही पतितार झाला, ती तुम्हाला भोगावं लागेल. त्या बायांना तुम्ही दूर ठेवतच नाही आणि त्या बाहेर राहत नाही. पुढ्याला भेटायला अवघड आहे. गोकुळ ते गोकुळ, त्या सुखाला अंत पार नाही लेखा. अनंत सुख. आणि या करता आपण गोकुळ बनवायला पाहिजे. म्हणे आता गायी आमच्याजवळ नाहीत, आहेत, प्रत्येकाजवळ गायी आहेत. म्हणे गायी कोणत्या? गोणाम इंद्रिय. गायी म्हणजे काय? इंद्रियच गायी आहेत, 11 गायी इंद्रिय. त्यांचं रक्षण करायचं म्हणजे त्यांना विषयापासून आवरायचं. अभित असं निंद्य विषय त्या इंद्रियांना द्यायचे नाहीत. विधीचे सेवन विषय त्यागाते समान. विधीचं सेवन करायचं म्हणजे शास्त्राने जसे विषय सेवन करायला सांगितलेत तसे सेवन करायचे. ऋतुकाली गमन ते पुरुषाशी ब्रह्मचर्य जाण. ग्रस्ताश्रमी सुद्धा ब्रह्मचारी मानला जातो, पण केव्हा? फक्त आपल्या पत्नीशी 4 दिवसाचा जो काल आहे ऋतुकाल, तर तो 16 दिवस मानला जातो. त्या ऋतुकालामध्ये गमन करायचं, बाकी वेळेला स्त्री स्पर्श नाही. असं जर राहील तर तो ब्रह्मचारी मानला जातो. त्याचा विनाकारण धातुक्षय होत नाही, त्याचं रक्षण होतं. आणि रक्षण म्हणजे बळाचं रक्षण झाल्यानंतर काय सांगावं. तुमच्या हातापायाला बळ राहणार, हात दुखणार नाही, पाय दुखणार नाही, काही दुखणार नाही, आणि डॉक्टर जावं लागणार नाही, आणि बोंबलत राहावं लागणार नाही. आता पाय दुखतात ते किती बोंबलतात विठाला. डॉक्टर गेल्यानंतर डॉक्टर तपासतात, ते म्हणतात ऑपरेशन करावं लागेल. म्हणे का? गुडघ्यातलं ऑइल संपलंय, गाडीचं ऑइल संपलं म्हणजे ते खटाखट वाजतात. त्या पार्टनं काय होतं, प्रण निर्माण होतो, म्हणजे मग खटाखट वाजतात. तसे यांचे गुडघे खटाखट वाजतात का? तर ऑइल संपलं. मूर्खपणा, अति विषयाचं सेवन करण्यामध्ये माणसं दुःखी होतात. कोण इंद्रिय, त्या
इंद्रियांचं रक्षण करणं. आणि शरीर रक्षणम खलु धर्म साधनम. धर्माचं साधन असणे शरीर. शरीर असेल तर तुम्हाला धर्म करता येईल, तुम्हाला कर्म करता येतील. म्हणून शरीर रक्षणम खलु धर्म साधनम. आणि तेच शरीर तुम्ही जर खलास केलं तर तुम्हाला धर्म करता येईल कसा विठाला. शास्त्र सांगते जवळ हे सकळ शीत सकाळ शीत आहे आळा गया पाहे तब तू आपुले वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. आपण भारत देशामध्ये जन्माला आलात हे मोठं भाग्य आहे. भाग्यवान आहात तुम्ही. मग काय करायला पाहिजे? तुम्ही समग्र भारत मातेचं दर्शन करायला पाहिजे, जायला पाहिजे, भारत देश पाहायला पाहिजे, तीर्थयात्रा निघायला पाहिजे, तीर्थयात्रा करायला पाहिजे. डोक्यात तर केव्हा म्हातारपणी माणसं म्हणतात बाबा तुम्ही यात्रा चालला आमच्या म्हाताला घेऊन जा. ते म्हातारा आता काय सांगावं. बरं हे म्हाताऱ्याबरोबर येत नाहीत, बुवाच्या माथी मारून देतात जा घेऊन. बेकार आहे. पायी सगळे दुखतात, चालता येत नाही, सगळं काही खाता येत नाही, दात पडले, दंताळवाडी ऊस पडली, गाणगापूर गळू लागले, कर्णपूरची गावात बंद झाले. हां आता काय करणार? ऐका येत नाही, खाता येत नाही, चालता येत नाही. आणि अशा वेळेत तीर्थयात्रा करायला निघतो. आता काही तीर्थयात्रा होणार म्हणून जोपर्यंत या शरीरात आईल आहे तोपर्यंतच हे सळ होईल. आणि मूर्खपणाने आईल तर माणसाने खपून टाकलेलं असतं. विनाकारण विषयाचं सेवन हे चूक आहे. प्रजार्थक काम, कामाचं सेवन फक्त प्रजे करता. या शिवाय कधी सुद्धा स्त्री स्पर्श करायचा नाही. विठाला दोन्हींनी आपला इंद्रियावर ताबा ठेवावा. हे दोन्ही नवरा बायकोंनी ताबा ठेवला पाहिजे. शास्त्राने सांगितलं तेवढेच विषय सेवन करायचे, बाकीचे करायचे नाही. असे जर तुम्ही राहाल तर तुम्ही सुखी राहाल. विठाला म्हणजे तुमचं गोकुळ चांगलं राहील. आणि गोकुळाचं रक्षण केलं म्हणजे गायीचं रक्षण केल्यानंतर, म्हणजे याचं इंद्रियाचं रक्षण केल्यानंतर तुम्हाला कुठंच त्रास होणार नाही. विठाला याच करता महाराज
महाराज म्हणतात गोकुळी लीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. विषयाचं सेवन इतकं खराब आहे का अयोग्य वेळी डोळे जातात, अयोग्य वेळी ऐकू येत नाही, अयोग्य वेळी दात पडतात, बस सगळ्या इंद्रियांची खराबी होऊन जाते. मग तुम्हाला कसं सुख मिळणार हो? सवया लागलेल्या असतात, पान सुपारी खायची, सुपारी दात पडली मात्र झालं पण तरी सोडत नाही खायचं. तो खलबत्ता आणतो, कुट 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 कुटतो आणि बारीक ती सुपारी मग खातो, पण खालीशिवाय राहतच नाही. विठाला नाही मिळेल तर दुःख. घरच्या मुलांना त्याच मान आपल्या सुनांना त्रास. काही वेळेला मुलगा आणि सुनबाई देत नाही खायला, बरं खाल्लं तर हा प्रताप गाजल्याशिवाय राहत नाही. कोणता बळजाडे त्रास, यालाही त्रास, घरच्या लोकांनाही त्रास, म्हणून त्याला खायला देत नाही त्यावेळेला. आणि हे मागितल्याशिवाय राहत नाही. मला आमकं दे, मला तमकं दे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे मात्र जास्त त्रास देऊ लागल्यानंतर मग काय करतात? आता काय करतात म्हणजे तुम्हाला सांगायला लागतंय. म्हातारला चोपतात, विठाला विठाला म्हणून तर यात्रा करा. लक्षात घ्या, काळ सारा वर्षाचं वय झाल्यानंतर घर सोडावं लागतं. घराचा त्याग, वानप्रस्थाश्रम घ्यायला स्वीकारायला पाहिजे. ग्रस्ताश्रम करण्याचा अधिकार फक्त 50 वर्षाच्या वयापर्यंत आहे. 50 पालटली का लगेच वनवास, वनात राहणं. आता या ठिकाणी बरेच 50च्या पुढची मंडळी आहेत. आता कोण वानप्रस्थ आश्रम स्वीकारतो? वरात करा बरं. एकाची ताकद होत नाही, होणारे नाही. कारण त्याच्याकरता शक्ती चांगली ठेवायला पाहिजे.
एकट्याने राहायचं, कालक्रमण करायचा, तपश्चर्या करायची, हे सगळं करण्याकरता शक्ती चांगली असावी लागते. विठ्ठल विठ्ठल इंद्रियांच्या शक्त्या क्षीण झाल्यात म्हणून तुम्हाला आपलं शरीर गोकुळ बनवता येत नाही. विठ्ठल पण जे शरीर आपलं नियमात ठेवतात, निग्रह करतात, त्यांचं शरीर चांगलं राहतं आणि त्यांनाच त्या शरीरापासून सुख मिळतं. गोकुळीच्या सुखा असे जर संयमी पुरुष असतील, नियमात राहणारे असतील, तर निश्चित ते शरीर म्हणजे गोकुळ होतं. आणि एकदा शरीर गोकुळ झालं की तुम्हाला कधी दुःखाचा संबंध येणार नाही. आनंदच आनंद, अंतपार नाही लेखा. आपलं शरीर चांगलं ठेवायचं आणि चांगलं ठेवून काय करायचं ते परमात्म्याच्या कामी लावायचं. आपलं शरीर हे गोकुळ आहे, गोकुळ राहणारा नंद आहे. आणि नंद ते म्हणजे आनंदी होणे. आणि एकदा आपण ते आपलं शरीर भगवंताच्या कामी लावलं, त्याची उपासना केली, भक्ती केली, तर होतं काय, अभंगाच्या दुसऱ्याकडे बाळकृष्ण दाघरी बाळकृष्ण दाघरी बाळकृष्ण दाघरी बाळकृष्ण दाघरी
महत्वाचा, नंद हा कुठं असतो? गोकुळात. नंद या धातूचा अर्थ नंद, नंदते म्हणजे आनंदित होणे. म्हणजे याचा अर्थ संयमी महापुरुष जो असतो तिथं नंद राहतो, म्हणजे आनंद राहतो. नंद या शब्दाचा अर्थ आनंद करायचा. आनंद राहतो कुठं? गोकुळात राहतो. म्हणून आपण आपलं शरीर म्हणजे गोकुळ बनवायचं. आणि ते गोकुळ बनतं संयमी झाल्यानंतर, निग्रही झाल्यानंतर. आम्हाला संयमच माहिती नाही, निग्रहच माहिती नाही, तर कसं गोकुळ होईल विठाला? म्हणून तर इंद्रियाशी नेम नाही, मुखी राम म्हणून काही. आणि सेवन कसं पाहिजे? विधीचे सेवन, विषय त्यागाचे समान. विषय त्यागाचे समान. विधीचे सेवन विषय त्यागाचे समान. विषय त्यागाचे समान. विषय त्यागाचे समान. विधीचे सेवन विषय त्यागाते समान. विषय भोगावे ना त्यागावे, दोही ठाकी विभागावे. विषय सोडायचे नाही आणि विषय जास्त भोगायचे नाही. मग कशी शास्त्रानं सांगितले तशी विषयाचं सेवन करा, म्हणजे विधीच्या मुखानं सेवन करावं, आपल्या मुखानं नाही. व्यवहार करायला पाहिजे. थोडकं सांगायचं बघा आता. ब्राह्मी मूर्तेच उत्थाय चिंतयेत आत्मनोहितम. ब्राह्ममुहूर्त म्हणजे 4 वाजेचा समय, पहाटे 4चा समय. सांगा बरं, पहाटे 4 वाजता कुणी उठते? वर हात करा बरं. म्हणजे सगळे भ्रष्ट झाले. विठाला आता अशा भ्रष्ट लोकांना सुख कसलं हो? विठाला आणि खरं तर शास्त्र म्हणे ते सांडावे, राज्य इथून मानावे. तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित हो. आणि हे आमच्या जवळ नाही. आम्ही कधी शास्त्राचा अभ्यासच केला नाही. मग शास्त्राचा अभ्यास केला नाही, शास्त्र तुम्ही पाहिलं नाही, ग्रस्ताश्रम स्वीकारला कसा? बोला. म्हणजे मूर्खपणा केला का नाही? ग्रस्ताश्रम स्वीकाराचा अधिकार केव्हा होतो? शास्त्र 16 पाहिल्यानंतर. कारण ग्रस्ताश्रमात गेल्यानंतर काय काय करावं, कसं कसं वागावं हे जर तुमच्या जवळ नाही तर स्वीकारून काय उपयोग? विठाला असे तर ग्रस्त कुत्र्याचे मांजराचे चालतात. काय त्यांना संती नसते काय? कुत्रा संती नाही. संत निर्माण करणं म्हणजे फार पुरुषार्थ का? करा, अवश्य करा, पण शास्त्र नियमाप्रमाणे. हो, तुम्हाला संत नाही. पूर्वीचे राजे महाराज काय घेऊन गेले काय सांगावं? शेकडो बायका आणि शेकडो मुलं. स्वतः भगवंताला किती होते? किती बायका? 16,108 आणि प्रत्येकीला 10 पोरं. किती करायची हो विठाला? पण ते कधी दूषित मानले गेले नाहीत. आपण सगळं ग्रस्ता मी झाला मी म्हणत नाही ना.
पण ग्रस्ताश्रमाची कर्तव्य आपल्या जवळ आहेत का? पहिला आश्रम ब्रह्मचारी. ब्रह्मचारी अवस्थेत ब्रह्मचारीने काय करायला पाहिजे हे तुम्ही केलं का कधी? ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अक्षरांची घोकंपट्टी करायची असते, शास्त्र अध्ययन करायचं असतं, सर्व शास्त्राचं आलोडन करायचं, सर्व शास्त्र हस्तगत करायची, नंतर ग्रस्ताश्रम स्वीकार करायचा. विठाला काहीच केलं नाही, उपयोग काय? म्हणून दुःखाचे प्रसंग आपण दुःख भोगतो. पण ते जर तुम्ही पहिल्यापासून शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे राहिला असता तर दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्यांच्यावर तू आम्हापाशी सुखे राहिलाशी प्रेमाची. विठाला हे महत्वाचं आहे. नियमाचं पालन करायला पाहिजे. हे कोणाकडून होत नाही. पहाटे उठल्यानंतर 4 वाजता पहाटे उठावं, बाहेर निघावं, फिरून यावं, नाहीतर जनावरं इथे वाजता ते कामं करावीत. पहाटच्या वेळेला सगळं कामं केलं ते शरीर हलतं. पहाटच्या वेळेला कामं केले जातात. 6 वाजेपर्यंत जर ते कामधंदा शरीरामध्ये व्यायाम झालं तर ते शरीर निरोगी राहतं. चिंतयेत आत्मनो हितम, आपलं स्वतःचं हित त्याचं चिंतन करावं. केव्हा? पहाटे उठल्यानंतर. विठाला आणि माणसं तर खुशाल कोरे झोपतात. ते आमच्या पोरं आम्ही किती दमतो तरी पोरं ते त्यांना घरची सवय लागली 8-8 वाजेपर्यंत झोपायची. आम्ही 4 वाजता उठवलं कधी केव्हा उठतच नाही. बरं हे उठत नाही ती पोरं कधी उठणार? विठाला विठाला म्हणून दुःखाचे सामने द्यावे लागतात. पण तुम्ही जर आपलं शरीर गोकुळ केलं तर त्या ठिकाणी नंद राजा राहतो, म्हणजे आनंद राहतो, आनंद राहतो. आणि मग तिथं काय होतं? तिथं भगवंताचा प्रवेश होतो अभंगाच्या दुसऱ्याकडे. बाळकृष्ण नंदावरी, बाळकृष्ण नंदावरी, पण काय तुम्ही पहिला प्रथम हा ह्याकडचा उच्चार केला म्हटलंय, पण मी त्या कडवं काही बोललो नाही ना. त्या कडव्याचं काही व्याख्यानच केलं नाही, ते तसंच अजून आहे. आणि म्हणून परत तुम्हाला उच्चारावं लागलं. विठ्ठल जे शास्त्राज्ञेप्रमाणे शरीराला ठेवतात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं वास्तव्य होतं. चित्त निर्मळ केलं म्हणजे काय होतं? तुका मने चित्त करावे निर्मळ, ये ओनी गोपाळ राये, हे ओनी गोपाळ राये.
करावे निर्मळ मग येऊनी गोपाळ राये तिथे. चित्त कसं करायचं? चित्त जैसे गंगा जळ पवित्र करायचं. आम्ही त्याचा विचारच कधी करत. कथा गाती गाणे. आनंद या प्रकारे त्यांनी भोगला. आनंदाची वृत्ती निर्माण झाल्यानंतर भोगाची इच्छा झाल्यानंतर त्याने काय केलं? गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, सडा संमार्जन केलं, कथा केल्या, नाना प्रकारची गाणी गायली, नृत्य केलं. हे सर्व कायम चालू केलं ना असं नाही, करीती म्हणजे वर्तमान काल. त्या आनंदाला त्यांच्या कायमचा वर्तमान काल राहिला, म्हणजे तो आनंद भूतकाळात गेला नाही. आपण हा सप्ताह केला, हा सप्ताहाचा आनंद भूतकाळात जाईल, राहणार नाही. उद्या संपला इथला आनंद. आमचा बो आला होता, तमके त्या बोलाने आमकं केलं, तमकं झालं, ते सगळं भूतकाळात गेलं. वर्तमान काळ नाही. पण इथं असं आहे, करीती कथा गाती गाणे, कथा करती गाणे गाती, रंगोळ्या घालीती, सडे समार्जन करीती, सारखं गवळणीचं गोपात चालू विडाला. हे का झालं तर नाही, त्या आनंदाला पारावार नाही, अंत पार नाही लेखा, अंत नाही पार नाही लेखाने. आनंद जर ती वृत्ती कायमची चित्तामध्ये आहे तर त्याप्रमाणे कृत्या चालू विठाला. असा तो आनंद कायम त्या गोकुळातली वाशी लोक भोगत होते. आपणही सुद्धा गोकुळ केलं आणि तिथं भगवान जर आला, भगवान येतो म्हणजे भक्तीने येतो, त्याची भक्ती करावी लागते. आणि ती कशाने करायची? संयमात करायची, निग्रहाने करायची. आपल्या चित्तामध्ये दुसऱ्या कोणालाच वास्तविक जीव द्यायचं नाही. त्याचंच नाम, त्याचंच चिंतन, त्याचंच सर्व काही करायचं संयमाने राहून. असं जर त्या ठिकाणी झालं तर काय सांगावं, सगळा आनंद कायमचा. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आणि त्याला विशेषत्व येण्याकरता भगवंतानं काय केलं शेवटच्या कडव्यात? तुका म्हणे, तुका म्हणे,
म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. भगवंताकडे ही मंडळी आकृष्ट झाली, ओढली गेली. कारण भगवान मोठा छंदी होता आणि ते छंद सगळे त्यांना आकृष्ट करत होते. एक मुरली वाजवायचा भगवान, हा छंद मुरली. आणि भगवंताची मुरली वाजल्यानंतर आता काय सांगावं. तुझ्या भगवान छंदी, नाना छंद, नाना क्रिया. जसा छंद तशा क्रिया. आणि तशा नाथांच्या, तुकोबरायांच्या, निळोबरायांच्या, संतांच्या गवळणी. आता त्या गवळणींना सुरुवात करायची म्हणजे पुन्हा 2-3 तास कीर्तन करावं लागेल. हो, थोडक्यात थोडकं तरी. संतोबा म्हणणारे असल्यानंतर काय, जरी मी म्हातारा झालो पण म्हणणार आहेत ना विठाला विठाला. काय केलं येणे वेधिले गोविंदे. सगळी लोक वेधून टाकले, खुश झाले. बाळपणी हरी खेळे मथुरे माझा, गरिया कड दोरावा पाये माता सुख न मायेची अन्य मानवे संगीता ओढवले अन्य मानवे संगीता ओढवले बाळ चांगले
बंकट स्वामीजीचा आलाय. वेधियल्या बाळा नर नार्या सकळा, बाळा बाळा खेळवी आपला त्याही विसरल्या, कुमर कुमारी नाही भावा शरीरी, दृष्टी न फिरे माघारी तया देखत आहे, बाळ चांगले हो बाळ चांगले हो. साक्षी विडाला येणे वेधिले गोविंदे. या भगवंतानं सर्वाला वेधून टाकलं आणि सर्व आनंद तो भोगत होत्या. भगवान श्रीकृष्णाने सुखाचा आनंद भक्तीच्या माध्यमातून त्या सगळ्या गवळणी गोप आनंद भोगत होते. कारण तो आनंद तसा आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. काल्याचं कीर्तन संपलं, समय संपला, कीर्तन संपलं. आता महत्वाचा भाग सांगायचा म्हणजे आपल्या माघ शुद्ध दशमीची. आम्ही बळे वीर गाडे बोलिले रे पुरे वेडे वा पुढे उत्तरे आई विचारिला अधिकार मी आपुला ज्ञानेश्वरा राखा पाया पैका देव तुकारा ज्ञान देव तुकारा झाले समाधान तुमचे देखील